हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत तुम्ही सगळे? तर मी तुमचं स्वागत करते व्हेज फूड रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला मिनी ब्लॉग 812मध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही बघू शकता मी सकाळच्या वेळेस असं माझ्या मावच्या स्कूलला गेलेले होते. तर तिचा आज स्कूलमध्ये स्पोर्ट डे होता, त्यामुळे मी आणि दादू स्पोर्ट डेसाठी तिच्या स्कूलमध्ये चाललो होतो. सकाळच्या घाई गडबडीत ती सकाळी 5:30ला उठून 6पर्यंत ती तिच्या स्कूलच्या व्हॅनने स्कूलला गेली. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी अंघोळ वगैरे करून नाश्ता चहा पाणी करून तिच्या स्कूलला आम्ही आलेलो होतो. तर हे तिच्या स्कूलचंच बॅकग्राऊंड तुम्हाला साईडचं सगळं तुम्हाला दिसते. तिचं स्कूलच आहे, तिचं स्कूल खूप मोठं आहे. तर हे सगळं तिथं स्कूलचंच परिसर आहे. तर एवढा मोठा तिचा ग्राउंडच आहे खेळायचा. तर हे बघू शकता खूप मोठंसं हे रतन टाटा यांचं कंपनीचं स्कूल आहे. तर खूप मोठं स्कूल आहे आणि पार्किंग पण खूप मोठी आहे आणि जागा पण खूप मोठी आहे. एवढी मोठी शाळा मी कुठंच नाही बघितली, पण यांची शाळा खूपच मोठी आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही तिच्या शाळेच्या गेटमध्ये एंट्री केलेली आहे आणि आम्ही चालत पुढं चाललेलं आहे. तर हा बघा दादू काय म्हणतो, ह्याला मी थंडीमुळे पूर्ण पॅक केलेलं आहे. स्वेटर टोपी घालून पॅक करून आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आदल्या दिवशी त्यांनी किती खुर्च्या ठेवल्या होत्या आणि आमच्या आधी खूप लोक इथं आलेले होते. आम्ही खूप लेट केलेलं होतं कारण आमचं घर थोडंसं स्कूलपासून खूपच लांब. तिथे पोहोचेस तर आम्हाला 9 वाजले होते. ॲक्च्युली त्यांनी आम्हाला 8ला बोलवलं होतं, पण आम्हाला जायला 9 वाजले होते. अशा प्रकारे आम्ही तिथे स्कूलमध्ये येऊन थांबलो. तर तुम्ही बघू शकता थोडेसे लोक आले होते आणि थोडेसे समोर येऊन जागा पकडले होते. तर आम्हाला काही जागा भेटली नाही, आम्ही मागं बसलेलो होतो. तरी पण मी थोडंसं जाण्याचा प्रयत्न करत होते पुढे जाऊन. तर तुम्ही बघू शकता किती लोकांची गर्दी आणि समोरचं सगळं पोरांचं स्पोर्ट डेचं काम चालू होतं. ते कंटिन्यू तिथे काहीतरी खेळत होते. ज्युनियर केजीपासून तर 10th सायडापर्यंत सगळ्या पोरांचे स्पोर्ट डे आजच होतं. तर हे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर तिथलीच ही गर्दी आहे, तिथलंच हे लोक जमा झालेले स्कूलमधलेच. त्यांचं खेळायचा जो ग्राउंड आहे तो पण खूप मोठा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर ती पोरं पण तुम्हाला दिसते की खूपच पोरं आहेत. त्यांना वेगवेगळं पार्टिशन करून बसवलेले होते. तर हे बघू शकता आम्ही दोघं कसं बसलो सकाळच्या कोळ्या ऊनमध्ये चांगलं चेअरवर बसून एन्जॉय करतो आम्ही समोरचा फंक्शन. तर तुम्ही बघू शकता आमचा दादू पण खूप एन्जॉय करतो. सकाळी त्यांना बरं जातं एवढं दीदीच्या स्कूलला आल्यामुळे. तर हे बघू शकता. त्यानंतर त्यांच्या स्कूलमध्ये एवढं छान डान्स झालं तर एवढंच रेकॉर्डिंग केलं. तर तुम्ही बघू शकता हे खूपच भारी त्यांनी डान्स केला. अजून खूप भरपूर डान्स केले, पण माझ्या मोबाईलमध्ये जागा नसल्यामुळे मी खूप काही रेकॉर्डिंग नाही करू शकले, पण एकच केलं. तर तुम्ही हे बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांनी एवढं अप्रतिम डान्स करून नंतर विठ्ठल आणि रुक्मिणीचा चांगला त्यांनी हे केला होता. पोरांना पूर्ण तयारी करून ठेवली होती. तर किती छान हुबेहूब विठ्ठल रुक्मिणीसारखी तयारी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जाऊन. हे बघू शकता अगदी हुबेहूब विठ्ठल रुक्मिणी दिसत आहेत. ते खूप भारी डान्स तर अप्रतिमच झाला होता. बाकीचं त्यांनी जे कोरिओग्राफी केली होती ते पण अप्रतिम झालं. चांगली लहान पोरांची मोठ्यांची त्यांनी रॅली काढली. खूप भारी असा परफॉर्मन्स केला. ते मी तुम्हाला शब्दावर सांगू शकत नाही. तुम्ही व्हिडिओमधून तुम्हाला अंदाज आला असेल. खूप मोठा असं फंक्शन झालेलं आहे. स्पोर्ट डे प्लस असे लोकांना त्यांनी चांगलेच एंटरटेन केलेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आम्ही स्कूलवरनं घरी आलो. नंतर आल्यानंतर भूक लागली होती. तर आल्या पटपट सकाळी जास्त काही चपात्या केल्या नव्हत्या. घरी आल्याबरोबर थोड्याशा चपात्या, एक भाकरी गरम टाकून घेतली, मेथीची भाजी, वांगीची भाजी, असं आम्ही आल्याला जेवण केलं. तर हे बघू शकता. चला तर मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी